नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. यस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रांनो, बिझनेस वाढवायचा आहे, काय करायचं ते प्रश्न पडतो. बऱ्याचशा आयडिया आपण करतो, एक्झिबिशन करतो, सेमिनार्स करतो, नेटवर्किंग क्लबमध्ये आपण जॉईन करतो. पण याच्यातून बिझनेस मिळेल याची गॅरंटी आहे का? तर मित्रांनो, निश्चितच आहे. कारण यामध्ये आपला प्रेझेन्स जो आहे, मार्केटमध्ये प्रेझेन्स राहतो, लोकांना आपण भेटतो, नेटवर्क वाढतं. तर मित्रांनो, 100 लोकांना भेटलो तर त्यामध्ये आपले 100चे 100 कस्टमरनं असू शकतं. 1 असू शकतो, 2 असू शकतो, 10 असू शकतात, जास्त असू शकतात. पण त्यासाठी आपल्याला काय ॲक्टिव्ह राहणं खूप जरुरी आहे. नुसतं आपण जर म्हणत असू ऑनलाईनच मी काम करतो, ऑनलाईन पण पॉसिबल नाही मित्रांनो. फिजिकल तुमचा पण प्रेझेन्स असलेला पाहिजे. एक्झाम्पल सांगतो, फिजिकल जर तुम्हाला जर प्रेझेन्स नसेल तर तुम्हाला रेफरन्स कसा देऊ शकेल तुम्ही कोणी? ऑनलाईनमध्ये आपण ऑर्डर देतो, आपण त्यांना ओळखत नाही, माहीत नसतं. पण फिजिकली आपण जेव्हा भेटतो तर आपल्या प्रत्यक्ष त्या माणसाबद्दल आपल्याला माहिती होते आणि त्या माणसाला आपण डिस्कस करू शकतो, त्यांच्यावर आपले रिलेशन बनतात आणि त्याबद्दल आपण फीडबॅक जाणून घेऊ शकतो आणि ते माणसाला आपण काम देऊ शकतो. तर ह्या प्रकारे आपण असं दोन्ही प्लॅटफॉर्म आपलं असणं खूप जरुरी आहे. ऑनलाईनवर तुम्हाला प्रेझेन्स तुमचं दिसेल, तुम्ही अवेलेबिलिटी असणार, तुमची ऑथॉरिटी तिथं बिल्ड होईल आणि ऑफलाईनमध्ये तुमचं नेटवर्क तयार होईल, ते म्हणजे स्ट्रॉंग नेटवर्क तयार होईल. तर मित्रांनो, दोन्ही गोष्टी आपल्याला जरुरी असतात, तर ते आपण करायला पाहिजे, त्यामुळे बिझनेस वाढतो. मित्रांनो, आणखी आपल्याला बिझनेस आपण जेव्हा टार्गेट ठेवतो आहे, काही एक लिमिटेडपर्यंत आपलं टार्गेट असते, आपल्याला पुढं कसं जायचं काही समजत नाही. पण त्यासाठी आपल्याला मेंटरिंगची गरज असते. तर कोणतरी आपला प्रत्येकाचा कोणी ना कोणी मेंटर असावा, की त्या मेंटरमुळं आपल्याला, कारण जे आपल्या काही गोष्टी असतात आपल्या डोक्याच्या, आपल्या मेंदूच्या बाहेर असतात, तर ते आपण दुसऱ्याचा मेंदू घेऊन त्यातून आपण काम करू शकतो. तर मित्रांनो, मेंटरिंग खरंच घ्यायला पाहिजे, गायडन्स घ्यायला पाहिजे. त्यामुळं आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला आपण जाऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला फायनान्सची पण गरज असते. फायनान्ससाठी पण आपल्याला कुठं पार्टनरशिप, कुठं आपल्याला फायनान्सर घ्यावा लागतो. ते पण आपल्याला वाढीसाठी खूप जरुरी असतं. तर हे मित्रांनो, काही स्टेप आपण घ्यायला पाहिजेत आणि त्यामध्ये रिस्क असते आणि बिझनेसचं नावच रिस्क आहे. त्यामध्ये कधी चांगले पार्टनर भेटतील, कधी नाही भेटणार, रिलेशन्स खराब होऊ शकतात, स्पॉईल होऊ शकतात. पण तो इट्स अ पार्ट ऑफ गेम, हे समजून आपल्याला पुढं चालावं लागेल. अप्स अँड डाऊन येतील, फेल्युअर येतील, सेटबॅक्स येतील, धोका बसेल, हे सगळं गॅरंटीड आहे, होणारच आहे, होऊ शकतं. ते सगळं आपल्याला ॲझ्युम करून करावं लागतो, तेव्हाच आपण बिझनेस किंवा प्राईज तयार करू शकतो, एंटरप्रेनर बनू शकतो, उद्योजक बनू शकतो. नुसतं व्यापारी बनून काही फायदा नाही. व्यापारी बनून आणला माल विकला. आपण उद्योजक बनायला पाहिजे. आपले वेगळे उद्योग असायला पाहिजेत. कारण हा जो सध्याचा कॉम्पिटिशनचा युग आहे, त्यामुळे तुम्ही एका बिझनेसवर डिपेंड राहून आपलं चालू शकत नाही. कॉम्पिटिशन भरपूर आहे. कधी कोणत्या बिझनेसमध्ये मंदी, कधी कोणता चालतो, कधी नाही चालत. त्यामुळे आपण सर्वायवलला प्रॉब्लेम नको म्हणून आपले वेगवेगळे बिझनेस असायला पाहिजेत. हे एक मोठं मिस्टेक आपल्याकडनं होते, आपण ते करत नाही. हे आपण सर्वांनी करायला पाहिजेत, इन्क्लुडिंग मी. मला पण एकच सेगमेंट पकडून चालू, त्या सेगमेंटमध्ये डाऊनफॉल आलात तर आपण काय करणार, कुठे जाणार? तर दुसरं सेगमेंट आहे, तर दुसरं सेगमेंट आपल्याला होऊ शकते, त्यात पण डाऊनफॉल नसेल. कमीत कमी आपल्या 7 सेगमेंटमध्ये आपण काम करायला पाहिजे, की जेणेकरून कुठे पण डाऊनफॉल आला, कुठे पण काही प्रॉब्लेम असला, एक सेगमेंट आपल्याला तारून नेऊ शकतं. तर मित्रांनो, चला तर आपण व्यापारी नाही बनू, आपण उद्योजक बनूया सर्वमुळं, आणि हे सर्व मिळून उद्योजक बनूया. आणि टार्गेट मोठे ठेवूया, मोठे स्वप्न बघायला काही प्रॉब्लेम नाही, काही कुठे पैसे लागत नाहीत, म्हणून आपण खूप मोठमोठे स्वप्न बघूया, मोठे उद्योजक होऊया. टाटा अंबानी यांनीच फक्त मक्ता उचललेला नाही आहे, आपण पण मोठे उद्योजक होऊ शकतो. येवले तसे झाले, काळे पांढरे, हे सगळे आपले उद्योजक झाले पाहिजे, यांचे पण नावं आपल्या मोठ्या उद्योजकामध्ये झाले पाहिजे. हीच माझी सर्वांना विनंती आहे आणि सर्वांनी प्रयत्न करावा. धन्यवाद.